शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही बातमी सुद्धा जाणून घेऊ की कापूस खरेदी कधीपर्यंत सुरू आहे, सद्यस्थितीला वेगवेगळ्या बाजारात काय भाव चालू आहे, यावर प्रकाश टाकणारी एक बातमी आपण बघूया. विनंती आहे, त्या अगोदर नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा नक्कीच करा. सुरुवात करतोय एका बातमीने, त्यानंतर कापसाचे भाव सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. बाजारात कापसाचे दर किती, शेतकऱ्यांपुढे कोणता आहे पर्याय? 15 मार्चला CCIचे केंद्र होणार बंद, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ. सविस्तर समजून घ्या मित्रांनो. यवतमाळ जिल्ह्यातून बातमी. अतिवृष्टीचा फटका बसूनही शेतकऱ्यांना उरलेला कापूस हमीभावाच्या प्रतीक्षेत जपून ठेवला होता. खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दर असल्याने शेतकऱ्यांची भिस्त केवळ CCI केंद्रावर होती. मात्र खरेदी मुदत संपल्याने ही केंद्र अचानक बंद झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केल्यानंतर कापूस खरेदीची मुदत 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आली. मात्र या ठिकाणी स्लॉट बुकिंग असल्याने शेतकऱ्यांना कापूस खुल्या बाजारात विकावा लागणार आहे. खुल्या बाजारात कापसाचे दर पडले आहे, याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात 5 लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्याचे कापसाचे उत्पादन घटले आहे. अशा परिस्थितीत खुल्या बाजाराच्या तुलनेत CCIचे हमीदर क्विंटल मागे 2 ते 2.5 हजारांनी अधिक आहे. यामुळे शेतकऱ्यांचा कल या केंद्राकडे वाढला आहे. याचवेळी CCIने कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पूर्वी 28 फेब्रुवारीपर्यंतच कापसाची खरेदी होणार होती. आता ही खरेदी मुदत 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र अजूनही कापूस घरीच आहे. नवीन नोंदणी करण्यास संकेतस्थळ असमर्थ आहे. तर मित्रांनो, खुल्या बाजारात कापसाला अगदी 5,500 पासून तर 7,000 रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. म्हणजे व्यापारी फार कमी दराने शेतकऱ्यांची मजबुरी त्या ठिकाणी जाणून घेऊन कमी दराने कापूस खरेदी करीत आहे. 40,000 शेतकरी अजूनही वेटिंगवरती आहे. मित्रांनो, क्षमता असताना स्लॉट बुकिंग कमी केले. मित्रांनो, जिनिंगमध्ये दर दिवसाला 300 ते 600 क्विंटलचे स्लॉट बुकिंग केले जात आहे. यामुळे मुदत वाढवल्यानंतर मोजक्याच गाड्यांना विक्री केंद्रात परवानगी मिळाली आहे. यातून शेतकरी अडचणीत आले आहे. आता केवळ 5 दिवस हाती राहिले आहे. या दिवसात कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करतानाही अडचणी येत आहे. आता वळूया मित्रांनो ताज्या कापसाच्या भावाकडे. पुलगाव बाजार समिती जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर वरोरा शेगाव जास्तीत जास्त 7,700 रुपये. त्यानंतर वर्धा जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर कोपरना जास्तीत जास्त 7,400 रुपये. त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 7,550 रुपये. त्यानंतर वरोरा जास्तीत जास्त 7,771 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7,850 रुपये. त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये. अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर जालना जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर वडवणी जास्तीत जास्त 7,969 रुपये. त्यानंतर राळेगाव जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर सेलू जास्तीत जास्त 7,855 रुपये. त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7,550 रुपये. त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7,650 रुपये. त्यानंतर वसमत परभणी जास्तीत जास्त 7,550 रुपये. भेटूया पुढे व्हिडिओमध्ये. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.